जय जिजाऊ जय शिवराय. कमलेश्वर सोलार कंपनीच्या वतीनं मनोज जरांगे पाटील यांच्या सैनिकांना भजी तळून या ठिकाणी दिली जात आहेत आणि अशा प्रकारची सेवा या ठिकाणी केली जात आहे. तर हे दादा सकाळ पहाटेपासून या ठिकाणी भजी बनवत आहेत आणि आपण बघतो आहोत की लोक भज्याचा या ठिकाणी आनंद देखील घेत आहेत. अशा पद्धतीने सकाळपासून ही सेवा सुरू आहे. भज्यासोबतच मिरची सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तळलेली आहे. किती लोक येऊ द्या, या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं कमी पडणार नाही असं त्यांच्याकडून सांगितलं जात आहे. त्याचप्रमाणे त्यासोबत फरसाण देखील दिलं जात आहे आणि लोक देखील अतिशय आनंदाने ह्या पालक भज्याचा या ठिकाणी आनंद घेत आहेत. जय शिवराय जय शिवराय. काही क्षणातच आता मनोजदादा जरांगे पाटील यांची पदयात्रा नगरच्या दिशेनं निघणार आहे. या सभास्थळावरून या ठिकाणी या दादांकडून आपण जाणून घेऊया की किती वाजल्यापासून सुरू आहेत भजी वाटप? 4:30 वाजल्यापासून. पहाटे 4:30 वाजल्यापासून. आतापर्यंत किती लोकांनी भजी खाल्ली? आतापर्यंत 2000 लोकांनी खाल्ली. आतापर्यंत 2000 लोकांनी भजी खाल्ली असं म्हणतायत. ते कोणातर्फे आयोजन केलंय? हे विकास जोगदंड सर सोलर कंपनीचे, कमलेश्वर सोलर. अजून किती वेळ चालू असणार आहे? आता जोपर्यंत पब्लिक येत राहील तोपर्यंत चालूच राहणार आहे. जोपर्यंत पब्लिक येईल तोपर्यंत या ठिकाणी भजेची प्लेट या ठिकाणी सुरू राहणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. हे बघा, हे बेसन पीठ आहे. त्यानंतर हे 2 पातेलं या ठिकाणी तयार करून ठेवलेले आहेत. कोथिंबीर आहे, मिरची आहे आणि अशा पद्धतीने नगर जिल्ह्यामध्ये मनोजदादांच्या सैनिकांची जोरदारपणे या ठिकाणी सेवा केली जात आहे. कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी कमी पडणार नाही. मावळ्यांना ताकद येण्यासाठी अशा प्रकारची सेवा या ठिकाणी केली जात आहे. आपले शेळके महाराज देखील या ठिकाणी आता काही क्षणातच हा भज्याचा निघलेला नवीन गाणं निघाल्यानंतर ते भज्याचा आनंद घेणार आहेत. गरम 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 भजी आणि तिखट मिरचीचा मी देखील आनंद आस्वाद घेणार आहे. एक आता गाणं तयार झाल्यानंतर एक प्लेट त्या ठिकाणी तयार झाल्यानंतर मी सुद्धा आनंद घेणार आहे. अजून कोण बोलतंय? हे सर आहेत का? नाव काय? संकेतचं नाव काय? संकेत सर या ठिकाणी स्वतः पहाटे 4 वाजल्यापासून या ठिकाणी नागरिकांची सेवा करत आहेत आणि पालक भज्याचा आनंद. त्यामुळे निश्चितच आता बीड जिल्ह्याने पहिल्या दिवशी जोरदार या पदयात्रेचं स्वागत या ठिकाणी केलं होतं. नगर जिल्ह्याने देखील आता जवळजवळ रेकॉर्ड मोडलाय. नाही उद्या आज संध्याकाळी पुणे जिल्ह्यात हा मोर्चा त्या ठिकाणी जात आहे. त्यामुळे बोला. बारामती येथील माजी सरपंच सर्व आलेल्या पाहुण्यांचं या ठिकाणी रात्री सभेचं नियोजन या ठिकाणी झालं. त्यांचा मुक्कामही या ठिकाणी होता आणि आज आमच्या कंपनीने या ठिकाणी सर्वांना नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे आणि चांगल्या प्रकारचं आलेल्या पाहुण्यांचं या ठिकाणी सहकार्य आम्हाला पण लाभलं आणि आपल्याला या ठिकाणी ओबीसी मधून आपल्याला या ठिकाणी आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी हा मोठा लढा जरांगे पाटलांनी या ठिकाणी लढवत आहे. त्यांचेही आमच्या गावच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी धन्यवाद. काका, नाव काय तुमचं? लक्ष्मण.